रमणबाग शाळेतला तो दिवस आजही माझ्या लक्षात आहे. मी वरांड्यामधून जात होतो. सगळ्या वर्गांमध्ये पूर्ण शांतता आणि एका वर्गामध्ये मात्र प्रचंड दंगा. मी सहज खिडकीतनं आतमध्ये डोकून बघितलं. ते कोण? हेच ते पराड सर, ज्यांच्याविषयी मी खूप ऐकलं होतं. आमचे जुने मुख्याध्यापक होते कुलकर्णी सर. ते म्हणायचे, पराड सरांच्या समोर वर्तमानपत्र ठेवा, त्याला सुद्धा चाल लावते. गोंगाटामध्ये आणि वर्तमानपत्राच्या वृक्ष विषयामध्ये संगीत सुचतं कसं काय? गोंगाटात सुद्धा सूर असतो. काय म्हणतो? गोंगाटात सूर कसा असतो बघा, तिथे समूह असतो आणि त्या गोंगाटाला काहीतरी सांगायचं असतं. आणि हा माझा फायदा होता खरं सांगायचं. जेव्हा मी समूहाशीच रिलेटेड होतो, विद्यार्थ्यांशी रिलेटेड होतो, आयुष्य माझं संपूर्ण विद्यार्थ्यांमध्येच गेलं, तर त्या गोंगाटामधनं काय साधता येईल ह्याचा शोध सतत घेत राहिलो. आणि तेच माझं शाळेच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतलं संगीतातलं यश म्हणता येईल. सर, त्या गोंगाटाचं गाणं एकदा आम्हाला ऐकायचं सगळ्यांनाच. गाण्याचं काय खरं सांगायचं, वाजून आणि आम्हाला गाता तुझ्या बरोबर. तर माझा आवाज नाही बरं का, पण अरे बाबा मला आठवतंय. आता दोय पाऊस जे आहे आमचं गाणं, मला जर तू सुद्धा आणलंस ना तर खरा तू मोठा संगीतकार. अरे तसा प्रसंग आपला जुना आहे शिवभूषणचा. हो, त्यातला आपण एक म्हणजे फक्त प्रयत्न करून बघूया. बघा, तुम्हाला आठवते का? दान कृपाण हो करीबो आबई दीनन हो बरजाने भूषण होत आदर जाने भूषण होत आदर जाने. सुंदर आठवणी आहे शिवभूषणची. म्हणजे सर, तुम्ही मला आज सुरात आणणार. काव्य कुठलं आहे? भूषणाचं. आणि संगीतकार कोण आहेत? आणि त्यांना प्रेरणा कोणाची होती? महाराजांची होती. त्यामुळे ते सगळं सुरात आणि चांगलंच लागणार होतं. आणि मगाशी मी जो विषय मांडतो गर्दीतला, की गोंगाट काय असतो? गोंगाट वाईट नसतो. गोंगाट हा चांगलाच असतो. आणि त्या असे आम्ही तर कानावर हात ठेवतो गोंगाटामध्ये. तुम्ही मुख्याध्यापक, वर्ग शाळा शांत पाहिजे तुम्हाला, बाकी काही नाही असं नाही. प्रत्येक वर्गावर्ग शांतता पाहिजे. पण जिथे कला आहे तिथे गोंगाट आहे असं म्हणत नाही मी. पण त्याला एक प्रवाह आहे. त्या गोंगाटाला एक प्रवाहित केलं की एक सुंदर काहीतरी रचना निर्माण होते. आणि मी ती समूहात होणारी रचना नेहमी ऊर्जा देणारी असते. संपूर्ण शाळेला लांबवर राहून मारणारे पुरंदरे सर आमच्या वर्गावर येतात आणि बघतात. याचाच अर्थ ती ऊर्जा घेऊनच आलेली असतात, काहीतरी ऐकायला मिळणार. हे माझं भाग्य आहे. तुम्ही होतात अगोदर, खूप मुख्याध्यापक झाले. राजाभाऊ लोळेकरांच्या वेळी मी शाळेमध्ये जॉईन झालो, त्यावेळी त्यांनी दिलेली प्रेरणा. पुढे 2000 साली 125 वर्ष झाली म्हणून वंदे मातरमचं शतकोत्तर रौप्य महोत्सव कार्यक्रम जेव्हा झाला, तेव्हा त्या साली 11,000 मुलांना जमून वंदे मातरम घेतलं होतं नवीन चालीमध्ये. 11,000 मुलं. आणि हे सोपं होण्याचं कारण काय माहिती का? समूहाची शक्ती. आणि मागे आमचे राजाभाऊ लोळेकर माझे सर्वात आदर्श मुख्याध्यापक. सर, माझे पण ते गुरु आहेत. तुम्ही विद्यार्थी पण आहात, त्यांच्यावर काम पण केलंय. तुम्ही पदाधिकारी म्हणून पण त्यांच्यावर काम केले. हे खूप मोठी गोष्ट आहे. अर्थात हे भाग्यवान आहात तुम्ही, त्याच्यावर वादच नाही. पण
आपला जो पहिला एक परिचय आठवतोय का, की तुम्ही एचे मधनं आलात. मी रमणबागे संगीत शिक्षक 85 सालापासून आहेच आहे. तुम्ही एचे मधनं आला ना, त्या वर्षी भूकंप झाला होता 1993 साली लातूरचा, आठवतंय? हो 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 हो. पण तुम्ही मुळातच खरं सांगायचं तर जाणता राजामुळे तुमच्यावरचे जे काही संस्कार आहेत त्यामुळे तुम्ही खरंच अगदी नाट्यवेडे आणि प्रत्येकामध्ये नाट्य शोधणारे आणि नाट्यातनं नाट्य संस्कार घडवणारे. सर मी विज्ञान शिक्षक बरं का, पण हो, पण मूळ शेवटी कला कुठे लपत नाही हो. पण त्याच्यात तुम्ही एक त्या भूकंपावर आधारित एक नाटक बसवलं होतं शाळेच्या विद्यार्थ्यांचं. आणि खरंच कौतुक सांगायचं म्हणजे आमचे अबचे विद्यार्थी हुशार असतातच, त्याच्यात वादच नाही. पण त्यावेळी प्राधान्याने तुम्ही 10वी फ मधली मुलं भरपूर घेतली होती आणि सगळ्यांनी असे काही रोल केले होते 101. तुम्हाला प्रसंग तर आठवत असतील सर. एखादा ऐकू काहीतरी. तुम्ही आणि मी एकत्र येण्याचं एक कारण आहे. आपण म्हणतो की काही विशिष्ट मुलांकडनं संगीत, काही विशिष्ट मुलांकडनं नाटक, असं नाही. नाटक आणि संगीत प्रत्येकामध्ये आहे, अगदी प्रत्येकामध्ये आहे. फक्त त्याला ती संधी मिळण्याची आवश्यकता असते. ज्याला बोलता येतं ना त्याला सूर आहे. सुराशिवाय बोलू शकत नाही. एक तर खालच्या आवाजात बोलेल, नाही तर वरच्या आवाजात बोलेल, नाही तर एकदम टिपेच्या आवाजात बोलेल. पण त्याला सूर आहे म्हणून जो बोलतो तो गाऊ शकतो असं मला पूर्ण खात्री आहे. सर त्या लातूरच्या प्रसंगाच्या वेळेस ते मुलांकडनं आपण जे नाटक बसवलं होतं ना, हो हो, किती वर्ष झाली त्याला, 93 अजूनही भेटतात. 93 अजूनही भेटतात. बरोबर. आणि म्हणतात काय, मी विचारतोय ना, अरे मी तुला मला विज्ञान शिकवलं होतं, गणित शिकवलं होतं. मुलं म्हणतात ते विज्ञान वगैरे आम्ही केव्हाच विसरलो. आम्ही लक्षात ठेवलं नाटक आणि आमच्याकडनं बसून घेतलेलं नाटक. तसं आता मी म्हणणार आणि वर्गामध्ये पराड सर, बाकी आपली मैत्रीच तर महत्वाची आहे ना. या अरेतुरीमध्ये जे काही साधतं ना ते आवाजावामध्ये नाही साठायचं. याला मी तो हजर जबाबीपणा, कुलपाट ठेवणारी पेटी. ते काय गंमत माहिती का, आत्या क्लासिकल शिकायची, मला आवडायचं. मी बसायचो एक 15-20 मिनिटं कमी नाही ऐकत बसायचो. नंतर ते म्हणायचं ती पेटी घेऊन घ्यायची हात स्वर धरून आणि नंतर मग मला म्हणायचे की हा ते ऐकलंस तर तुला थोड्या वेळात पेटी वाजवायला ती नाही, एकदा सारेगमपदनिसा वाजवायला ती, एवढंच बरं का. मग ती पेटी कुलपात द्यायची. आणि मग जेव्हा आत्याचं लग्न झालं तेव्हा खूप वर्षांनी माझ्या हातात ती पेटी आली. याचं दुःख आतापर्यंत काय, पण याचं दुःख माझ्या आत्याला खूप आहे. त्याचं कारण तिला फक्त एवढंच म्हणलं की कुठलीही कला जर टोकाला न्यायची असेल ना त्यातली आस वाढवायला लागती. ती आस तू वाढवलीस की ती पेटी मला पाहिजे, पेटी मला पाहिजे. आणि जेव्हा आली तेव्हा ती सगळी आस माझी बाहेर आली. आणि मग मात्र खोटं सांगत नाही, माझे वडील भरतनाट्य मंदिरमध्ये ट्रस्टी होते, त्यांची रूम होती वरती. लिटरली दिवसातले 10 तास मी पेटी वाजवायचो. BCom झाल्यानंतर 5 वर्ष मी काहीही केलं नाही. घरच्यांना वाया गेलेलं वाटलं. असू दे, पण मी ते नंतर काढणी लावलं सगळं. अशी वाया गेलेली माणसं खूप मोठी होतात. नाही, आधी रमणबागेत येतात. कारण 85 साली एक इंटरव्ह्यू द्यायला आलो मी आणि त्याच्यात मी सिलेक्ट झालो. त्यावेळी राजाभाऊ लवळेकर होते आणि राजाभाऊ लवळेकरांनी सांगितलं की छान तुमची सर्व्हिस करा, तुमचं जे काही बाहेरचं व्यावसायिक नॉलेज आहे त्याचा इथे योग्य वापर करा आणि मुलांमध्ये राहा. आणि खरोखरच तेव्हापासून जो मुलांमध्ये रमलो ते आजतागायत रिटायर झाल्यानंतर सुद्धा आमची बरेच प्रोजेक्ट चालू आहेत, ती सुद्धा मुलांसाठी. सर मुलांमध्ये रमतो हे जे तुम्ही म्हणलात ना, ते रमण्यामध्ये रमणं हे मी बघितलंय. आणि ते वर्गामध्ये जेव्हा ती मुलं जेव्हा बाकावर नाचत होती आणि तुम्ही ज्या पेटीवरती गात होतात, संगीताची साथ देत होतात, ते गाणं सर आम्हाला मुलांना ऐकायला खूप आवडेल. मगासारखं मी पुन्हा एकदा आवाज द्यायचा प्रयत्न करतो. बघू आपण फक्त 1-2 वेळे मुलांना हे गाणं खरं सांगायचं ना, SCRT तर्फे आमचं गाणं संपूर्ण गीतमंच विभागातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात जवळ किमान
15 ते 20 लाख मुलांना पाठ आहे आणि नुसतं युट्यूबवर टाकवा की दोय दोय पाऊस एवढं जरी टाकलं तरी तुम्हाला इतक्या साईट्स त्याच्यावरती मिळतील युट्यूबवरती की हे गाणं म्हणणारी कानाकोपऱ्यातली मुलं तुम्हाला ऐकायला मिळतील. सर आता जे वाजवाल ना त्या समोरची बसली मुलं आहेत ना ती पण नाचणार आहेत बघा. बघा रे, आठवतं का? धोय 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 पाऊस पडतोय रे, माझ्या मनीचा मोर कसा नाचतोय रे, धोय 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 पाऊस पडतोय रे, माझ्या मनीचा मोर कसा नाचतोय रे. हे गाणं खूप मोठं असलं तरी आज मुलांना अगदी तोंडपाठ आहे. त्याच्यावर शाळांमध्ये अगदी खेडोपाड्यामध्ये गाणं पोचलेलं आहे. म्हणजे मी म्हणतो की नाव नाही मिळालं पण आपलं काम तर सगळीकडे पोचलं. आणि ज्या उद्देशाने आपण काम करतो त्याला एक असा जर प्रतिसाद मिळत असेल की ते संगीत खेडोपाड्यापर्यंत पोचतंय, याच्यावर का आनंद नाही. सर इथे तुमची आणि माझी वेवलेंथ जुळते. आपले विषय शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचले पाहिजेत. करेक्ट. खेडेपाड्यात शेवटच्या मुलांपर्यंत सगळ्यांसाठी. कारण हे देवाचं देणगी आहे. हो, देवाची देणगी आहे. ती आपली कुठे आहे आणि ती शेवटपर्यंत पोहोचलीच पाहिजे ना. आपण माध्यम आहोत फक्त. खरंय, अगदी माध्यम. कारण कसं आहे माहिती का, ही जबाबदारी टाकलेली आहे आपल्यावर. देवाने जबाबदारी टाकली की आपली कला पुढेही प्रवाहित होऊन पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि ते आपण करतो, व्यवस्थित करतो. म्हणजे किती व्यवस्थित करतो सांगू. एक अनुभव म्हणजे वर्गात येणारी मुलं वेगवेगळी असतात, बरोबर आहे. काही मुलं मस्त आनंदात येत असतात, काही जण नॉर्मल येत असतात, काही जण एखाद दुसरा रडत येत असतो, कोणतरी मारलेलं असतं, कोणाचं तरी काहीतरी हरवलेलं असतं. असे विविध प्रकारची मुलं वर्गात येतात. आणि ती मुलं वर्गात आल्यानंतर हा जो वेगवेगळ्या मानसिकतेची मुलं जेव्हा वर्गात येतात तेव्हा त्यांना एका दिशेने नेण्याचं काम कला करते, हे लक्षात घ्या. मग ती कुठली कला असो, चित्रकला असो, संगीत असो, नाट्यकला असो, त्यांना एका दिशेने विचार करायला नेणारी ती कला. असं म्हणतात करी रंजन जो मुलांचे, कला सगळ्यांचं रंजन करते. पण सर तुमच्या स्वतःसाठी काय आहे? म्हणजे रंजन माझं पण होत असतं ना, पण खरं सांगायचं तर निर्मिती ही नेहमी दुसऱ्यांसाठी केली जाते आणि कलेची निर्मिती तर ही निस्वार्थ बुद्धीने केली जाते. हे सगळ्यात महत्वाचं. कारण त्याला फार एक आपण आध्यात्मिक विचार असेल हा म्हणून किंवा तसा एक प्रवाह वाटतो असं म्हणूया. पण जे कलाकार होऊन गेले त्यांनी सगळं दुसऱ्यांसाठी वाहिलं. एक छोटं उदाहरण सांगतो. 2008 किंवा 2009 असेल, मला ऍडमिट करायलाच लागलं दीनानाथ मंगेशकरला. म्हणजे जे आश्चर्यकारक आहे की मला माझा क्रिएटिव्ह 11 पर्यंत गेला होता, जो की जेमतेम 2:45 वगैरे हाय असते. हे सुद्धा मी आता सांगतोय. 11 पर्यंत गेले म्हणजे मला 7 डायलिसिस सांगितली होती. अशा परिस्थितीमध्ये मला जवळजवळ 10-12 दिवस ऍडमिट करायला लागलं. मी बरा पण होत होतो बारीक बारीक बारीक. पण त्याच वेळी एक समांतर वेळी त्यावेळी काम चालू होतं माझ्याकडे. अंध मुलींचा एक बॅले बसवायचा होता, म्हणजे अंध मुलींचा डान्सचा बॅले बसवायचा होता. कोथरूडची शाळा आहे आणि त्याचं म्युझिक मी करत होतो. आणि आपल्या प्रसिद्ध शमाताई भाटे म्हणून आहेत, कथक डान्सर, खूप मोठं नाव आहे पुण्यातलं. म्हणजे रोहिणी भाटेंच्या स्नुषा. पण मी रोहिणी भाटेंकडे जवळजवळ 25 वर्ष काम केलं. त्यांचं मी अनेक कामं केली, ते वेगळं झालं. पण शमाताईंचं जेव्हा काम करत होतो तेव्हा त्या कोरिओग्राफी करत असलेलं जे हे अंध मुलींसाठीचा बॅले होता, त्यातलं काहीतरी मला फोन आला त्यांचा की काही कर अजय, मला पुढं काहीतरी थोडंसं काम दे. पण त्यावेळेस क्रिएटिव्हिटी लेवल
लेवल काय होत होती ते अंदाज येत नव्हता. पण मी ऍडमिट होतो, ट्रीटमेंट चालू होती. मी काय म्हणलं, आता मी जरा बोलू शकतोय, थोडासा गाऊ शकतोय, थोडीशी ताकद आलेली आहे, बघू काहीतरी करून पाठवतो उद्यापर्यंत वगैरे, असं मी त्यांना फोनवर सांगितलं. दुसऱ्या दिवशी मी 2 गायिकांना हॉस्पिटलमध्ये बोलवलं. घरनं कॅसिओ छोटासा पेटीसारखा असतो तो मागवला. तिथेच कंपोज केलं, तिथेच त्या मुलींना नव्याने शिकवलं. हे सगळे काही प्रोसेस असेल ते 1-1.5 तासाची असेल, नवीन सगळं कंपोजिशन करून. आणि मग स्टुडिओवाल्याला फोन केला की अरे त्या दोघी आता येतील तुझ्याकडे, मी त्यांना आता शिकवलंय तर तेवढं रेकॉर्ड करून घे आणि ते परत क्षमाताईंकडे पाठवून दे. आणि हे सगळं तसं घडलं मला पाहिजे तसं. आणि ते रेकॉर्डिंग पण पुढे गेलं, त्यांचं ते कामही चालू राहिलं. संध्याकाळी डॉक्टरांची राहून त्यांनी माझा कॅसिओ बघितला. ते म्हणाले हे काय इथे? म्हटलं काम चालू होतं माझं. तर हे जे आहे ना, कला आपल्याला जगवत असते, आपल्याला म्हणजे खरंच ऊर्जा देत असते. जसं ऐकून मुलांना मिळते किंवा समूहामध्ये गाऊन मिळते, तेव्हा निर्मितीमध्ये जे काही बनत असतं त्या प्रक्रियेमध्ये आपल्याला स्वयं ऊर्जा मिळत असते. हा कायम सगळ्याच कलाकारांचा अनुभव हाच असेल. सर, आमचे विद्यार्थी तुम्ही शाळेमध्ये ते बघितलेच आहेत, पण रस्त्यात कुठेतरी भेटले असतील ना तुम्हाला? रस्त्यात म्हणजे आता काय, रस्त्यात नमस्कार सर हे असतं. हा एक अनुभव सांगतो पण हा अगदी म्हणजे संगीतातला थोर अनुभव म्हणायला हरकत नाही. मुलं आता मोठी झालेली आहेत, चांगल्या मोठ्या नोकऱ्यांना लागलेली आहेत, चांगले यशस्वी आहेत, अगदी सगळं चांगलं चाललंय. म्हणजे आमचंच नशीब म्हणायचं की मुलं आमचं नाव काढतायत चांगलं. नाव काढतायत याला कारण काय माहिती का, मी सिंहगड रोडवर राहतो सनसिटीला. तिथनं मी सिंहगड रोडवरती एका बेकरीमध्ये, न्यू पुना बेकरीमध्ये पॅटीस आणायला गेलो आणि वरनं सिंहगडवरनं एक गाडी आली. तो सगळ्यांचा खरं तो हॉल्ट असायचा पॅटीसचा, पण ते कार आली माझ्याच पुढे येऊन क्रॉस होऊन मला थांबवलं. म्हटलं काय आहे, मी आपली स्कूटर लावतोय कडेला, ओ सर 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 म्हणून त्यातलं कारमधनं एक मुलगा आला. आता नावही आठवत नाही खरं सांगायचं. किती मुलं खूप कलाकार झाले, खूप कलाकार तयार केले, मुलांना आनंद दिला, मुलं अजूनही आनंद आठवून आनंदित राहतात, हे आमचंच भाग्य म्हणायचं. त्यावेळी त्या मुलांनी मला सांगितलं, अहो सर सर थांबा थांबा, बरेच दिवस माझ्या डोक्यात तुम्ही शाळेत शिकवलेलं तराना आठवतोय मला, पण पूर्ण आठवत नाही हो, पहिली जवळ जेमतेम आठवते. म्हणजे रस्त्यात विषय काढला नाही, अजून पॅटेज नव्हते पण घ्यायचे होते कारण ते गायचं होतं ना जरा ते. मग त्या मुलांनी म्हणलं सर तुम्ही सांगाल का मला, नंबर वगैरे द्यायला लागला. म्हटलं काय थांब जरा, काय तुझ्याकडे मोबाईल आहे ना, हा आण. मग वही पेन आहे का म्हणलं. त्यांनी गाडीतनं जाऊन एक पॅड आणलं, पेन आणलं. मी गाडीवर उभं राहून त्याच्यात तराना लिहिला. हा म्हणलं हा हंसध्वनीतला तराना, आणि तराना जपतालातला होता, अत्यंत अवघड होता. तो तराना मी त्याला रस्त्यात मोबाईलवर रेकॉर्ड करून दिला. आता सांगा आनंद कोणाच्या चेहऱ्यावर जास्त असेल, त्या विद्यार्थ्याच्या का माझ्या? दोघांच्या. येस. रमण बागे, फरशीच्या मैदानावर सगळी मुलं जमलेली असायची. माईक वरनं आरोळ्या द्यायचो आपण, आठवत आहे? RAMANBAUG, आणि मग सगळ्यांचा आवाज मोठा, रमण बाग रमण बाग रमण बाग. क्या बात आहे, बरोबर आहे सर. माझ्या नजरेतली रमणबाग म्हणजे मुलं घडवणारी शाळा एवढ्या पुरता नाही, माणसं घडवणारी शाळा, माणसं घडवणारी. तुम्हाला काय वाटतं, कशी असावी रमणबाग तुमच्या नजरेतली? आता पहिला एक बारीक मुद्दा सांगतो त्यातला. सांग. दिसायला बारीक आहे पण खूप महत्वाचं आहे. कारण या शाळेतनं शिकून गेलेली मुलं जर पुढे जाऊन RAMANBAG रमण बाग असं स्पेलिंग करायला लागली तर काय होईल. म्हणून त्यातनं एक कल्पना सुचली मला की मुलांचं स्पेलिंग कायमसाठी की बाग लिहिताना BAUG लिहायला पाहिजे. BAUG म्हणून ते RAMANBAUG अशी हे एक तयार केली. आणि खरं सांगायचं तर अनेक ठिकाणी आम्ही स्पर्धा जिंकायचो. मग ते संगीतातल्या असतील, नंतर क्रीडा स्पर्धा असतील, कुठे असतील,
तरी एक आपली म्हणून एक आरोळी लागते शाळेची. आणि बाकीच्या शाळांमध्ये चांगल्या मुलींच्या शाळेत तर अगदी आवर्जून ऐकण्यासारखं असतात आरोळ्या, मोठ्या मोठ्या अगदी हे असतात. मग आपले किमान नाव सांगणारी तरी एखादी आरोळी असावी अशा दृष्टीने मी तो एक प्रयोग केला. 2 गोष्टी साधल्या की कुठल्याही विजयानंतर आनंदोत्सव साजरा करायला मिळणं आणि स्पेलिंग बरोबर लिहिणं. कारण खरं सांगा म्हणजे सामान्यरित्या BAGच लिहिलं जातं, BAUG स्पेलिंग होत नाही. इंग्लिश मधलं स्पेलिंग असेल नाही तर सारे ग म पद निसा असेल. आता ते आहेच ते आमचं ते स्पेलिंग तर महत्वाचं आहे सारे. पण मुलांना शिकवताना शास्त्रीय संगीत शिकवताना सुद्धा त्या शास्त्रीय संगीतामध्ये आनंद कसा घ्या हे महत्वाचं आहे. कारण काय माहिती का, शास्त्रीय संगीताला नेहमी एक शास्त्रीय बांधणी असते की ज्याला एक वेळ असते रागाची, त्या रागाला जाती असते, स्वर कुठले कसे घ्यावेत या सगळ्या नियमांमध्ये बसलेलं एक उत्तम शास्त्रीय संगीत असतं. पण हे शास्त्रीय संगीत सुद्धा त्यांना सुलभ वाटावं अशा पद्धतीने शिकवण्याचा माझा नेहमी प्रयत्न असायचा. मग छोटे छोटे ताराणे असतील, म्हणजे मगाशी एक तदा रे तानी धीम धीम तना दे रे न असं ही अवघड तारा आपण एक चॅलेंज घेतोय आणि ते सगळे एका लयीत म्हणतोय, एका सुरात म्हणतोय. हा समूहाचा चॅलेंज घेणं हे त्यांच्या दृष्टीने योग्य असतं, कारण उद्या त्यांना राष्ट्र घडवायचं असतं. अजय, आणि हा बोलताना तो चॅलेंज शब्द जो आहे ना, बरोबर, तो फार भावलाय बघ. असतोच ना. की वयच असं असतं की मला जे शिकवलं जातंय ते मी कसं घेऊ, पण ते भरवताना सुद्धा शिक्षकाची पण तीच जबाबदारी की त्याला सहज कसं पचेल. घरी आई आपला अन्न बनवून देते, ते मुलाला तिखट जाळ करून दिलं तर नक्की पटणार नाही. पण छान टेस्ट, तिखट असावं पण त्याची पण टेस्ट असावी अशी जी काळजी आई घेते, ती काळजी आपण संगीत शिकवताना, शास्त्र शिकवताना, गणित शिकवताना, कारण बहुतेक वेळा गणित वगैरे विषय शिकवणारे दुर्दैवाने लक्ष द्या गणित खूप अवघड असतं अशी जर सुरुवात केली तर त्या अवघड गणिताकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. तसंच शास्त्रीय संगीत गळी उतरवायचं असेल तर मला ही शाळा आणि समूह, हा आणखीन एक महत्वाचा मुद्द्यावर कसं बोला, आपली शाळा मुलांची शाळा हो आणि गाणाऱ्या असतात मुली, असं एक समाजामध्ये प्रतिभा असते किंवा एक काय म्हणू एक इम्प्रेशन असतं की मुलींची शाळा चांगली. पण आपल्या मुलांच्या शाळेने अनेक ठिकाणी सातत्याने 5-5 वर्ष पहिली बक्षिसं घेतलीत आणि अनेक मुलींच्या शाळांच्या विरुद्ध. मला त्यांना कमी लेखायचं नाही, तुम्ही उतरवताय कसं, मांडताय कसं, विषय कसा पोहोचवताय याचं ऑब्झर्वेशन मुलं आपलं करत असतात, शिक्षकाला ताडत असतात. ते आज माझी संगीतातली जी काही भरपूर मुलं आहेत, कोणी रेकॉर्डिस्ट झाले, कोणी तबलजी झाले, कोणी पेटीवादक झाले, कोणी उत्तम गायक झाले, कोणी अफाट सगळे प्रकार संगीतामध्ये आहेत. पण या संगीतामध्ये असल्यामुळे त्यांनी मला ऑब्झर्व केलं हे दरवेळी जाणवतं. परवाच एक गोष्ट सांगतो, कुठल्या तरी RD बर्मनचा एक विद्यार्थी होता आपला, त्यांनी आठवण सांगितली की सर ते RD बर्मन आशा भोसलेंबरोबर बोलत असताना काहीतरी पेटी वाजवत असताना आवाज येत होता आणि मग तो प्रत्यक्ष आवाज आम्हाला काहीच कळत नव्हता, कुठे दाखवतही नव्हते. पण नंतर लक्षात आलं की सर तुम्ही आमची प्रॅक्टिस घेताना पेटीच्या डाव्या बाजूला एक टिचकी मारत असाल. ही टिचकी जी असते ती आम्हाला सगळ्यांना तालासाठी पूर्ण असायची. मग तबला वगैरे नसला तरी चालायचं. ते RD बर्मनचं ते शूटिंग बघताना मला असं म्हणजे तो पोस्ट रील बघताना तुमची आठवण झाली. त्यांनी मला सगळं पोस्ट केलं. हे गंमत आहे, मुलं आपल्याला खूप बारीक. आपण स्वप्नातली रमणबाग हा विषय बोलतोय आणि मला एक तुम्हाला आठवण करून द्यायची आहे. जसं माझं एक स्वप्न होतं तसं तुमचं सुद्धा एक स्वप्न होतं, ते कलाग्राम मध्ये. आठवतंय ना? आणि त्या कलाग्राम मधला तो प्रसंग नाही ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. तो मुद्दाम का सांगतो माहिती का, कलाग्राम हे
जे आमच्या एक या निमित्ताने शाळीग्राम सरांचं आमचे संचालक आणि खूप सहकार्य करणारे डायरेक्टर जे होते BS सोसायटीचे, त्यांनी आम्हाला एवढं प्रोत्साहन दिलं की पुरंदरे सरांच्या काळात पुरंदरे सर बंगल्यात राहायचे, त्याच्या अपोजिट साईडला बाग होती रमणबागेच्या, तर त्या बागेमध्ये पुरंदरे सरांनी इतकं अप्रतिम संपूर्ण फ्लोरिंग मग गार्डनिंग वगैरे असं करून एक मुलांना खूप भावेल या जागेत जाऊन काहीतरी करावं, कलाच निर्मिती करावी असं जे वाटतं ते वातावरण निर्माण केलं होतं. त्याच्यात आमच्या टोले सरांनी त्याला एक छान कमान बांधून वगैरे कलाग्राम इतकं अप्रतिम केलं होतं. तिथली आठवण म्हणजे असं आहे की आपल्या शाळेमध्ये शंकर महादेवांचा कार्यक्रम होता संध्याकाळी 7 वाजता, मोठी कॉन्सर्ट होती, प्रचंड मोठी कॉन्सर्ट. तर शाळीग्राम सर म्हणाले की आपल्या इकडे येत आहे, तर मी यांच्याशी बोलून ठेवतो ऑर्गनायझरशी की आपल्या मुलांना भेटून जाऊन दे शंकर महादेव. मी आपल्या इथे बरं का कलाग्राम मध्ये जिथे फक्त 60-70 मुलं बसतात तिथे मी माईक सगळी व्यवस्था तयार ठेवली होती की 4 गप्पा मारतील शंकर महादेवांनी. आणि गंमत म्हणजे 6:30 वाजून गेल्यानंतर सुद्धा महादेवांना आमच्या इथं त्या ग्राउंडवर आले नाही. मोठ्या ग्राउंडवरती कार्यक्रम होता, मोठं सगळं ह्यूज गर्दी चालली होती सगळी तिकडे. तर कोणतरी सांगितलं की ते त्यांच्या व्हॅनिटीमध्ये आलेत. मी गेलो, त्यांना आठवण केली की तुम्ही येणार होता आमच्या इथे. हा का, चलिये कहा देखेंगे चलो असं म्हणून माझ्याबरोबर चालत निघाले. पण ते बरोबर महेश काळेला पण घेतलं, आणखीन 1-2-4 कलाकारांना घेतलं आणि म्हणलं चला आपल्या कलाग्राम मध्ये शिरताना ये स्कूल का है, कलाग्राम ये स्कूल का है, गार्डन इतना अच्छा होता है. इतकं मनापासून कौतुक केलं आणि दिलदार माणूस, वादच नाही. आत आले, कार्यक्रम 7चा त्यांचा डिक्लेअर झालेला आहे बरं का. 6:45 वाजता आमच्या इथे आलेले आहेत आणि ते 6:45 वाजता त्या ह्याच्यामध्ये हॉलमध्ये, आमच्या त्या हॉलमध्ये म्हणजे गार्डनच्या ह्याच्यामध्ये आल्या आणि मग सुरू झाले गप्पा. माईक घेतला, बच्चे कैसे, आप क्लासिकल सिखाते, बहुत अच्छा आहे, माहोल अच्छा आहे, सगळं झालं बरं का. आणि मग या सगळ्या गप्पा थोड्याफार झाल्यानंतर गाणं पाहिजे हो तुमचं म्हणलं. मग बगळ्यांची माळ फुले म्हणलं. मग सगळ्यांना म्हणलं, मग मीच मुलाखत घेतो, तो फोटो पण टाकून तुम्हाला कदाचित असेल माझ्याकडे. तर तो फोटो म्हणजे आजची माझी मेमरी, मुलांसाठी पण मेमरी की आपण एवढ्या मोठ्या कलाकारांना आपण भेटू शकतो. आणि हे माझंही स्वप्न होतं खरं सांगायचं की मुलांनी भेटलं पाहिजे. माझं भेटणं महत्वाचं नाही, मी अनेक मोठ्या कलाकारांना भेटलो होतो यापूर्वी. पण तिथे बघता त्यांनी बगळ्यांची माळ फुले गायलं, त्याच्याबरोबर महेश काळेंना पण जॉईन करून घेतलं. हे सगळं लाईव्ह चाललंय तिथे, त्याचं व्हिडिओ शूट चाललंय, मुलं आपलं करतायत सगळं पटापट. सर ती मुलं भाग्यवान, तुम्ही तर आहातच. आणि मला आणखी एका भाग्यवंतांची माहिती सांगायची आहे. हॉस्पिटलमध्ये असताना ते जे डॉक्टर वगैरे सगळे जमले होते ना, नर्स डॉक्टर, ते पण भाग्यवान. आणि खरोखर वादच नाही, तुमच्याबरोबर काम करायला मिळालं हे माझं भाग्य, मी पण भाग्यवान आहे. पण एक मला आठवण सांगायची बरं, एकच अगदी, की जे माझं दैवत काय, आपल्या अख्ख्या महाराष्ट्राचं संगीतातलं दैवत आहे ते म्हणजे बाबूजी सुधीर फडके, ज्यांचं सावरकर पिक्चर त्यांनी काढला. त्याचं लोकेशन बघायला आपल्या शाळेत आले होते बरं का. त्याचं लोकेशन कशासाठी, त्यांना ती होळी करायची होती, विदेशी कापडाची होळी, त्याच्यासाठी शाळेचं ग्राउंड वगैरे बघायला ते आले होते. आणि म्हणून ते ऑफिसमध्ये शिरले. संध्याकाळी साधारण 4:30च्या दरम्यान, आपला 4:30ला शेवटचा तास चालू होतो. ते बाबूजी शिरलेले बघताना मी फक्त काही त्यांच्यापाशी पण गेलो नाही, काही नाही. कोण मुख्याध्यापक होते मला आता आठवत नाही. म्हणलं आता अख्खी शाळा आपली बाहेर पाहिजे. ही 2000 सालची गोष्ट आहे बरं का. 2000 साली ही गोष्ट केली म्हणजे ते शाळा अख्खी लगेच सगळे जमवले. म्हटलं मला बाबूजींना वंदे मातरम संपूर्ण ऐकवायचं आहे, संपूर्ण वंदे मातरम ऐकवायचंय. मग मी शाळा जमवली. म्हटल्यावर त्यांनाही तब्येत बरी नव्हती, पण ते आले, स्टेजवर आले, संपूर्ण वंदे मातरम ऐकलं, माझं कंपोजिशन ऐकलं. एक एवढा मोठा आनंद आहे. आणि मग कमाल म्हणजे ते वंदे मातरम मुलांनी सणसणीत म्हटलं, 2000 मुलांनी आपल्या, आणि ते गाऊन झाल्यानंतर बाबूजी जवळजवळ 15 ते 20 मिनिटं बोलत होते. काय बोलले मला अजूनही आठवत नाही. इतका मी भारून गेलो होतो की अरे
वंदे मातरम संदर्भात बाबूजींसारखे हिंदुत्ववादी प्रेमी आपल्या शाळेत येऊन आपल्या मुलांना ऐकतायत, आपली चाल ऐकतायत, यावर मोठा आनंद तो काय असायचा. म्हणून रमणबाग द बेस्ट फॉर मी अँड फॉर ऑल ऑफ अस ऑफकोर्स. अजय, तुला आठवलंय आपण एक नाटक केलं होतं फुलवंती. हा, फुलवंती. त्यामध्ये एक स्पर्धा होती. म्हणजे बाबासाहेबांचं म्हणतात. हो, अगदी बरोबर. स्पर्धेमध्ये एक नर्तिका आणि एक पंडित यांच्यामध्ये ती स्पर्धा हो शेवटी आहे. त्यामध्ये पैज लागतंय आणि पैजेमध्ये कोण जिंकलं माहिती का? पंडित. बरोबर. पण तो पंडित कलाकारही आहे बरं का. एक कलाकार आणि एक कलाकार पंडित यांच्यामधला तो द्वंद्व आहे, स्पर्धा आहे. पण त्या पंडिताने नंतर जे सांगितलं ना ते खूप छान होतं, महत्वाचं आहे. स्पर्धेच्या युगामध्ये बर स्पर्धा असावी, स्पर्धा असलीच पाहिजे, पण त्यामध्ये द्वेष नसावा, त्यामध्ये अहंकार नसावा. क्या बात आहे. बरोबर आहे, अगदी होतो. हार जीत तर साहजिक आहे, पण हा संदेश बाबासाहेबांना सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा होता. खरं सांगायचं त्यांचं नाटक जे आहे फुलवंती कमाल झालं त्यावेळी. तू कसं बघशील या हारकडे किंवा जीतकडे? नाही, हार जीत खरं म्हणजे आता मुलांना मी नेहमी स्पर्धेला घेऊन जायचो बरं का. आणि मग त्या वैयक्तिक स्पर्धा असतील गायनाच्या किंवा समूह गायन असेल, पण त्यांना आवर्जून हे सांगायचो की आपण केलेली तयारी फक्त आपल्याला सादर करायची आहे. आपण सर्वश्रेष्ठ आहोत आणि तशीच आपण तयारी केली आहे म्हणून जातोय, याला महत्व नाही. तुमच्या बरोबरीने इतर जे आहेत त्यांचं पण ऐका. ते जर चांगलं असेल आपल्यापेक्षा तर त्याला एक मान्यता द्या की हो, ऍप्रिसिएशन द्या आणि हे शिका. म्हणलं मुलांनी हे ऑब्झर्व फक्त आपल्यापुरतं नाही करायचं. आज साधं कॅरम खेळताना सुद्धा मी चौघात खेळतो तेव्हा आपण मी चांगला खेळतो कॅरम. बऱ्याच स्पर्धा अजूनही मी चाललो असतो, जात असतो, थोड्याफार जिंकत असतो. पण याच्यामध्ये आमच्या सोसायटीत आम्ही बसतो, आम्ही सगळे चौघजण बसले असले तर मी माझा एकट्याचा खेळ खेळत नाही, त्या तिघांनाही सांगत असतो असं खेळा तसं खेळा तसं खेळा. म्हणजे खरं कधी त्यांना अशा चाली सांगतो की ज्या माझ्या विरुद्ध असतील, पण त्याच्यात माझा चॅलेंज वाढतो. मला जे खेळायचंय त्याच्यामध्ये मला आणखीन कौशल्य दाखवण्याची गरज आहे अशी परिस्थिती निर्माण करतो आणि तेव्हा सुधारणा होते. आणि हेच महत्वाचं आहे की आपण स्पर्धा करावी म्हणजे त्यातला आसुरी आनंद नाही घ्यायचा, सुरेल आनंद घ्यायचा. अगदी सुरामध्ये बोललास. येस. अजय, सायन्स आणि मॅथ्सला सध्या मरण नाही आणि टेक्नॉलॉजीला तर बिलकुल नाही. आणि या परिस्थितीमध्ये कला क्षेत्र या बाबतीमध्ये काय करिअर होऊ शकतं? आता आम्ही असं म्हणतो की खरं म्हणजे जितका माणूस शिकलेला, विद्वान, पंडित तितका तो गंभीर बनत जातो. बर आयुष्यामध्ये संगीत हे करिअर कसं बनेल आणि ते आनंद कसा देईल? जगण्याचा आनंद कसा देईल? जगण्याचा आनंद तर मिळत राहणारच आहे आपल्याला, एक लक्षात ठेवा. कला आहे म्हणल्यावरती तो एक आपला साथीदारच असतो खरं सांगायचं तर. तोच आपल्याला जगवत असतो खरं सांगायचं तर. पण करिअर म्हणलं तर समांतर एखाद्या म्हणजे ज्यांची शिक्षण पूर्ण झालेली आहेत पण जे कलाकार पण आहेत आणि ज्यांना कला क्षेत्र निवडायचं आहे त्याच्यातच करिअर करायचं आहे, तर खूप एक्स्ट्रीम लेवलवरती कष्ट करण्याची गरज आहे, खूप रियाज करण्याची गरज आहे. पण काळ बदलत चाललाय. काळ त्याच्याबरोबर तुमच्या नुसत्या रियाजाची मेहनतीची नुसती कदर करत नाही. काळ आता मार्केटिंग पण मागतो. तुम्ही जे निर्माण केलंय, तुम्ही जे रियाज केलाय, तुम्ही जे सराव करून साधलंय
एक त्यातलं खूप बुद्धिमत्ता किंवा खूप वरच्या लेवलचं तुम्ही सादर करू शकता इतकंच पुरत नाही. आजचा जमाना बदललाय. एवढ्या सगळ्या फेसबुक, युट्यूब वगैरे अनेक आता इंस्टाग्राम वगैरे सगळ्या गोष्टी इतक्या आल्या आहेत ना, खरं सांगायचं तर की रेलचेल इतकी वाढली आहे की याच्यातला खरा कलाकार कोण आणि खोटा कलाकार कोण. कारण शेवटी रेकॉर्डिंग येते, रेकॉर्डिंग टेक्निक फार वेगळं असतं. परंतु प्रत्यक्षात जेव्हा लाईव्ह तुम्हाला प्रोग्राम सादर करायचा तेव्हा तुमचा कस लागतो. रेकॉर्डिंगला तुम्हाला 100 ऍडजस्टमेंट करता येतात, पण तेही टेक्निक जमलं पाहिजे. आज नशिबाने रमण बागेतली जवळजवळ 40-50 मुलं माझ्या एका ग्रुपवर आहेत जी सर्व कलाकार म्हणून आज समाजात काम करतात. काही उत्तम रेकॉर्डिस्ट आहेत, जवळजवळ 15-20 मुलं रेकॉर्डिस्ट आहेत, त्यांचे स्टुडिओ पण आहेत. काही उत्तम हार्मोनियम वाजवतात, उत्तम तबला वाजवतात, उत्तम गायक आहेत, उत्तम रचनाकार आहेत, उत्तम काव्य रचना, गीतकार. जे जे संगीतातनं मला देता आलं त्यांना ते मी देत राहिलो, ते माझ्या स्वभावती राहिले आणि त्यांनी हे करिअर म्हणून स्वीकारायचा प्रयत्न केला. पण त्या सगळ्यांना माझं एकच म्हणणं आहे की एक फिक्स इन्कम कुठेतरी नोकरी मार्फत नाही तर कुठल्याही दुसऱ्या गोष्टीतनं ते चालू ठेवा जे कला व्यतिरिक्त असेल. कला तुम्हाला जगवते पण पोटाच्यासाठी तुम्हाला खूप खूप कष्ट करायला लागतात. त्याच्यासाठी माझ्या सगळ्यांना आशीर्वाद आहेतच, त्याच्याबद्दल म्हणजे काही शंका नाही. परंतु तुम्हाला एक इन्कम, स्टेडी इन्कम असायला पाहिजे एवढं मात्र निश्चित. कारण खूप नशिबाचा भाग आहे आणि आज वाढलेली स्पर्धा एवढी टोकाची आहे की कोण कसं मार्केट बळकवेल याची खात्री नाही. तेव्हा तुम्हाला मार्केटिंग करता आलं तर तुम्ही तुमची कला स्वतःच्या पोटासाठी विकू शकाल, अन्यथा अवघड आहे. पण तरी कला हा आपल्याला आयुष्यभर देणारा, आनंद देणारा एक भाग आहे आपल्या आयुष्याचा. तो मरेपर्यंत टिकवा, म्हणजे मरेपर्यंत आनंदित राहा.